पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गांधींची सुटका झाली आहे। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका करण्यात आली आहे। प्रियंका गांधींची पोलिसांकडून सुटका झाली आहे। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात असताना प्रियंका गांधींची सोनिया गांधींनी भेट घेतली होती। त्यानंतर प्रियंका गांधींची सुटका करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय, तर राहुल गांधींनी मागण्या ऐनवेळी बदलल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट दिल्लीत रवाना झाले। त्यानंतर त्यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट घेतली। सरकार मानसिक रुग्ण झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे। दिल्लीतील आंदोलनावरून राज ठाकरेंनी सरकारवर ही टीका केली आहे। रिजेक्ट झालेला राजकीय पक्ष हा आंदोलनातून काही मिळवता येईल का याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी हा निशाणा साधलाय। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। पुण्यात युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय। यावेळी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। बारामतीमध्ये दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय। यावेळी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावेळी आंदोलन करण्यात आले। दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 300 पोलीस कर्मचारी आणि 50 पोलीस अधिकारी सीएसएमटी परिसरात तैनात ठेवण्यात आलेत। सीएसएमटी बाहेरील सर्व रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या असल्याचं दिसतंय, तर आझाद मैदानावर वॉटर कॅनन तैनात करण्यात आलाय। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले। जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। वंचितनं येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय। दिल्लीत आंदोलनावर अमानुषपणे लाठीमार केल्याच्या निषेधार्थ बंदची घोषणा करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे। तुळजाभवानी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। आंदोलनानंतर विजय गंगणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम झालाय। बीडच्या माजलगाव जलाशयात मत्स्यबीज सोडल्याचा दावा करण्यात आलाय। प्रत्यक्ष पाहणीत मत्स्यबीज आढळून आलं नसल्याचा आरोप मच्छीमार संघटनेनं केलाय। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पावती फाडूनही लाभार्थ्यांना धान्य दिले जात नसल्याचं काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले। धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयावर धडक मोर्चा दिला। स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी विरोधात तीव्र रोष व्यक्त करत तात्काळ स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी करत तहसील कार्यालयावर ठिय्या मांडला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये युरियाच्या टंचाईवरून शेतकऱ्यांनी जुन्या पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। पहाटेपासून खतविक्री केंद्राबाहेर रांगा लावूनही युरिया न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झालेत। युरियाचा तातडीनं पुरवठा करावा आणि लिंकिंग तसेच काळा बाजार रोखावा अशी मागणी करण्यात आली आहे। वसई विरार महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याला वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केला। या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले।
जालना येथे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले। तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडा बस स्थानकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। बसमध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। भर पावसात विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने संताप व्यक्त करण्यात आलाय। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी जागर मोर्चा काढण्यात आलाय। एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। अकोला शहरातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडालाय। दरम्यान नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे नदीला पूर आलाय। दरम्यान शेतात मगर आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पालघर जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले, त्यामुळे वाघोबा घाट आणि जवारमधील दाभोसा धबधबा पुन्हा एकदा कोसळलाय। त्यामुळे धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने पुनरागमन केले। या हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। दरम्यान आता पिकांसाठीही हा पाऊस लाभदायक ठरण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांनी भात रोपणीला सुरुवातही केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरानंतर पावसाने हजेरी लावली आहे। जुलै महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यात केवळ 18% पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धान पिकांसह खरीप शेतीसाठी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नदी नालेही कोरडे असल्याने पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 10-12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगावात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पिकांना जीवदान मिळालं आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले। 7 जुलैला 200 असलेली टँकरची संख्या 16 जुलैपर्यंत 347 वर पोहोचली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 151 टँकरद्वारा पाणी पुरवठा सुरू असून जालना आणि बीड जिल्ह्यांमध्येही टंचाई तीव्र आहे। दरम्यान उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन प्रशासनाने केले। दिल्लीत पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली आहे। याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। खासदारकीच्या कार्यकाळासाठी त्यांनी पार्थ पवारांना शुभेच्छा दिल्या। पंढरपुरात दर्शन रांगेत थकलेल्या वयोवृद्ध जोडप्यांना थेट दर्शन घडवण्यात आले। प्रशासनाने दर्शन घडवल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे। रेल्वे विभागाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 4 विशेष रेल्वे सुरू केल्यात। नागपूर ते मिरज, नवी अमरावती ते पंढरपूर, खामगाव ते पंढरपूर आणि भुसावळ ते पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी 4 फेऱ्या होणार आहेत। या विशेष गाड्यांमुळे विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 21 जुलैपर्यंत या रेल्वे धावणार आहेत। आषाढी वारी 2026 निमित्त मुख्यमंत्री चरण सेवा भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची हा उपक्रम राबवण्यात आलाय। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आलाय। वर्धेच्या सेलूतील नवनिर्मित बस स्थानकात गळती लागली आहे। गळती लागल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रायगड केसरी 2026 स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे। जयेश खरमारे रायगड केसरीचा मानकरी ठरलाय, तर दिवेश पालांडे उपविजेता ठरलाय। मानाच्या गदेसह गौरव करण्यात आलाय। बेस्टच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील मागाठाणे आगारात मोरिया ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक राम सूर्यवंशी आणि ईव्ही ट्रान्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट चालकांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी 48 विद्यार्थ्यांना 25,000पर्यंतची रोख शिष्यवृत्ती आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाला बेस्ट समितीच्या अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
आता ब्रेकनंतर बघूया दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात देखील राजकीय पडसाद उमटलेले आहेत। याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची राळ उडवली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे। याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात।